सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाने सलगचा हा आजचा दिवस अतिशय जबरदस्त अशी ही समालोचनाची धुरा सांभाळली, आमचे साथी समालोचक आणि अतिशय जबरदस्त असं गुणी व्यक्तिमत्व सन्माननीय रुपेशजी पाटील सरांचा आपण या ठिकाणी करूया यथोचित सन्मान। आणि हा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय विकास घोडे पाटील अप्पा यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो। या अप्पासाहेब आपल्या शुभ हस्ते रुपेश पाटील सरांचा आपण करूया शुभ सन्मान। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अतिशय जबरदस्त पद्धतीने रंगताना पाहायला मिळाली आणि ज्याच्यामध्ये मात्र रंग भरले। एखादं पेंटिंग जर पूर्ण करायचं असेल ना त्या पेंटिंगमध्ये कलर भरणं फार गरजेचं आहे आणि तेच कलर्स मात्र आज या मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील सरांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या वाणीतून आपल्याला खऱ्या अर्थाने ऐकायला मिळाले आणि ही स्पर्धा आणि या स्पर्धेची उधळण या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले। थँक्यू सो मच मित्रांनो। रुपेश पाटील सरांची जर समालोचना आवडलं असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रुपेश पाटील अतिशय सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे। या चला रुपेश पाटील सरांचा आपण करूया या ठिकाणी यथोचित सन्मान। विकास घोडे पाटील अप्पा यांना आम्ही निवेदन करू। चला थोडंसं घाई करा, मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ घेऊन या। यस इथे आलाय तो एक जबरदस्त ह्यूज षटकार, 6 धावा इथे मिळालेल्या आहेत आणि या 6 धावेने धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। दोन टीम मध्ये ही लढत क्रुशियल मोमेंट आहेत। लगातारचा दुसरा षटकार येताना पाहायला मिळाला। आपण पाहिलं ना तर संदीप वलांगडे मैदानाच्या आतमध्ये इंट्रोडक्शनमध्ये मुटकलवाडी स्पोर्ट्सकडून खेळताना पाहायला मिळालेत आणि कम्मालीची फटकेबाजी आपण त्यांची पाहिली। मात्र जाऊया मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा केला जातोय शुभ सन्मान, अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा आपण करूया या व्यासपीठावरती शुभ सन्मान। रुपेश पाटील सरांचा आपण करत आहोत या स्पर्धेच्या दरम्यान हा सन्मान। अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व रुपेश पाटील सर। थँक्यू सो मच रुपेश सर। आणि आता मात्र जाऊया पुन्हा एकदा बॅक ऑन द क्रिकेट। इथे धावसंख्येमध्ये भर पडली आहे, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव घेतली गेली आहे। दोन टीम मध्ये लढत पाहायला मिळाली। एका बाजूला टीम थावडे आहे तर दुसऱ्या बाजूला टीम मुटकलवाडी। या दोन टीम मध्ये ह्या संघर्षमय लढत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं तर कैलास स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय स्वप्नील आलेत मैदानाच्या आतमध्ये। काय रणनीती असेल इथून? ओव्हर द विकेटने गोलंदाज निघाला कैलास। यावेळी पहा बॅकवर्ड वरती गेलेत, पंच केला बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू चाललाय सरळ जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमारेषेबाहेर मिळतील धावा 4। आला तो चौकार, 4 रन्स। इथे 4 धावा अंकित केल्यात आणि 4 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे। धावसंख्या सरळ भरारी घेते 19 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। 19 रन्स ऑन द बोर्ड। चला थोडीशी घाई करूया, थोडंसं स्पीडअप करूया। कैलास थोडासा वेग वाढवूया। 19 धावा धावफलकावरती आल्यात। ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा निघाल्यात आपल्या ट्रॅकवरती। ओहो यावेळी पहा ऑन साइडला खेळला पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका डीप मध्ये प्रोडक्शन आहे। एक धाव घेतली आहे। तदनंतर मात्र चपळतेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज होतील रनआउट। संधी दिली आहे संदीप वलांगडेना स्ट्राईक एंड वरती। स्वतःचा विकेटचं सॅक्रिफाईस केलंय स्वप्नीलने आणि धावसंख्या 20 वरती लागलाय तो पहिला हादरा पहिल्या षटकाच्या दरम्यान। चला मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अजय पाटील यांना या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल। या अजय पाटील यांना देऊया, सन्मानित करूया आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब त्यांना दिला जाईल आणि हा किताब सन्माननीय श्री श्री स्पोर्टचे सर्व आणि एक उत्कृष्ट असे आयुर्वेदिक तज्ञ म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते संतोष जाधव सर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल या प्लेअरला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब। चला मॅच ऑन करा, घाई करा, थोडीसं स्पीडअप घ्या। सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकण्यास सुरुवात केली, किलबिलाट केलाय पक्षाने। आता मात्र घराकडे जाण्याचा प्रत्येकाला उत्कंठ आहे या फायनलच्या मॅचकडे जाण्याची। चला टीम आपणही या ठिकाणी सुसज्ज झालात। मनोज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, स्ट्राईकला असेल आता मात्र संदीप वलांगडे। नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत सूरज। ही जोडी
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त असा थरार. मनोज गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून ओव्हर द विकेटने हा बॉल हाताळतील. अनेक वेळा आपण पाहिलं ना, तर मनामध्ये असेल ना हिम्मत, मनगडात असेल धाडस, तर नक्कीच संकट पाठीशी सदा उभं राहिलं ना तरी हक्काची व्यक्ती आपल्या समोर येईल आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः असाल. ओहो, यावेळी उडवला डीप इश मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आला तो कर्रारा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. येऊ द्या डीजे. संख्या 26च्या घरामध्ये संदीप ओलांगडे मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. कम्मालीचा फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. सूरज नॉन स्ट्राईक एंड वरती, तो मात्र आता इथून पुढे फक्त बघ्याची भूमिका घेईल. संदीप ओलांगडे इन ऍक्शन मध्ये. सुप्रीमो सारखा स्पर्धा, नाझिम मुल्ला सारखी स्पर्धा या खेळाडूने खेळून काढली आहे. शाहूवाडी तालुक्याचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. फलंदाजी साडी येईल. चर्चा होतीये. संदीप ओलांगडे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेला आहे मनोजही कमी नाहीये. मनोजलाही माहिती आहे या फलंदाजाला कशा पद्धतीने जाळ्यात ओढायचं. तो इथून पुढे सुसज्ज झालेला आहे. ओव्हर द विकेटने तो आपल्या ट्रॅक वरून निघेल. पहा यावेळी चेंज ऑफ पेस, नंतर मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये फर्स्ट स्लिप मधला असलेला क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय. जमिनीला अक्षरशः गुदगुल्या करत चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार, आला तो चौकार. इथे आपण लॉट उडवणार आहोत. चला, प्रत्येक टीमचा रिप्रेझेंटेटिव्ह येईल. भोर टीमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह येईल. तदनंतर मात्र चला सर्व रिप्रेझेंटेटिव्ह आलेत. यस, खेळाडू आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल कॉलिंग आलंय. एका बाजूला आपण पाहिलं तर काळभैरवनाथ क्रिकेट टीम आपल्याला पाहायला मिळाली. या दोन्ही टीमचं आपल्याला खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या टीमचेही 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी याही टीमचे एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले जातील. जाऊया मुख्य व्यासपीठावरती. आपले प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे केले जातील लॉट. या ओव्हर नंतर मात्र आपण त्या लॉट्सकडे वळणार आहोत आणि विजयी टीम असा आम्ही याच्यामध्ये कॉल टाकलाय. मात्र यावेळी ऑन साईडला ओ हो, आता मात्र करारा प्रहार, आणखी एक दमदार, रुबाबदार, वजनदार हा ठोकलाय तो षटकार. पहा इथे षटकांचा खेळ आहे. 47 धावा. चला पहिली मॅच. चला आयोजन कमिटी आमच्यापर्यंत कॉल द्या. पहिली मॅच जी असेल त्याचा टॉस करायचा आहे यावेळी. पहा आणि किती ओव्हरची मॅच होईल आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत कॉलिंग द्या. पहिली मॅच असेल पिंटू दादा 11 करण जोशी आणि त्याचबरोबर मंकाळेश्वर चिखलगाव या टीम मध्ये पहिली मॅच असेल. चला लगेचच टॉस या. मंकाळेश्वर चिखलगाव आणि पिंटू दादा करण जोशी या टीमला आम्ही हा कॉल देतोय. सेमीफायनल क्रमांक 1. तदनंतर मात्र नवलाई स्पोर्ट्स रेटरे वारणा यांच्या अगेन्स्ट विजयी संघ अशी असेल दुसरी सेमीफायनल. चला विकास गोडे पाटील अप्पा, हा टॉस विकास अण्णा पाटील यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. या सेमीफायनल क्रमांक 1 हा टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. या विकास अण्णा आपल्याला आम्ही हा कॉल देतोय आणि त्यांच्याच शुभ हस्ते केला जाईल हा टॉस. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूया. टीम थावडे आपले लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला रेट्रे संघ कर्णधार, आपण जायचं नाहीये. अजित आपण लगेचच या. पुढचा मॅचचा टॉसही आपण घेतोय. या
चला 12 बॉल 48 ची मॅच आहे. चला स्पीडअप घ्या टीम. चला थावडे टीम आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. थोडीशी घाई करा आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीम चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम. थोडंसं स्पीडअप घ्या. चला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. आघाडीला आलेले फलंदाज सागर आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. स्वप्नील पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालाय राऊंड विकेटने. समोर आहे फलंदाज सागर. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, बराचसा बाहेर. वाईट प्लस धाव अंकित केली गेली आहे. 2 ने सुरुवात केली आहे. अतिशय जबरदस्त मॅचला सुरुवात झाली आहे. 12 बॉल आणि आता 46 ची गरज आहे. 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिला कोणताही बॉल न हाताळता 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. चर्चा होतीये स्ट्राइक एंड वरती मात्र आहेत ते कैलास यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात राऊंड विकेटने. गोलंदाज हो यावेळी चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन बॅटर कैलास. चला येऊ द्या डीजे. चला डीजे रोहित शर्मा थोडस साथ द्या आम्हाला. आवाज येऊ द्या. आमचे मोटू पतलूही सज्ज झाले आहेत. त्यांच्याकडेही नजरा वळवल्या गेल्या. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. न्यू बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे मनोज आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनोजकडे नजरा वळवूया. एक विकेटही आलाय. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर जातो की काय हा प्रश्न उभा राहिला होता. मात्र पंचांनी सांगितले की हा बॉल डॉट आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत आता मात्र इथून पुढे 10 आणि 10 बॉलच्या पाठीमागे 46 धावा उभ्या करायच्या आहेत. फार मोठं आव्हान आहे मात्र बनू शकतं यामध्ये दुमत नाहीये. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केलाय डॉट बॉल. चला पुढील मॅचचा लगेचच सामना सज्ज व्हायचा आहे. दोन्ही टीमने लगेचच मैदानाचा ताबा घ्या. या बाबीकडे नोंद घ्या. 2 ओव्हरची मॅच. यावेळी पहा हलक्या हाताने ढकलून दिलाय. कवसला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील. कॅरी करतील. फील्ड करतील. धावफलकावरती धावसंख्या 1 ने वाढली. आता मात्र 3 धावा धावफलकावरती लगावल्यात. 45 धावांची अजूनही गरज आहे. सागर मैदानाच्या आतमध्ये इंट्रोडक्शन मध्ये येतील. माफ करा कैलास आहेत. हो यावेळी बॅकफूट वरती गेलेत. पंच केला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेपार. या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये जणू सांगितलंय अरे अभी मैं जिंदा हूं. डरने की क्या बात है. ये तो बस बूंदाबांदी है. बारिश आणि अभी बाकी है. मैदानाच्या आतमध्ये आता मॅच ऑन केली आहे. इथे आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे ना. पाहायला मिळालंय फलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला कैलास इंट्रोडक्शन मध्ये कमालीचा फटका केलाय. बॅकफूट वरती गेला आणि हाड कोऑर्डिनेशन ज्या स्लॉट मध्ये चेंडू होता ना त्याला अतिशय जबरदस्त असा अप्परकट केला. हो यावेळी कमबॅक केलाय. खोलवरचा बॉल. षटक संपलंय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या पाठीमागे धावसंख्या 9 म्हणजे उर्वरित 6 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 39.
चला थोडंसं स्पीडअप घेऊया. पिंटू दादा 11 करण जोशी आणि त्यांच्या समेत असलेली टीम चिखलगाव या टीमला आम्ही या ठिकाणी निवेदन करू. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीम आपला टॉस आपल्यापर्यंत आलाय. यावेळी पहा नॉन स्ट्राईक एंडवरती मनोज यांचा विकेट वाईट बॉलचा कॉलिंग आलाय आणि नाहक विकेट पवेलियन एंडला जातोय. आता मात्र फक्त औपचारिकता पाहायला मिळाली. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 38 ची गरज आहे, क्षमता आहे या फलंदाजाकडे. 6 चेंडू 6 षटकार मारू शकतो. त्याच्यामध्ये एखादा वाईट एखादा नो. मॅच मधली कहाणी बदलू शकते. काय घडेल या मॅच मध्ये नजरा वळवल्या गेल्यात. प्रकाश फलंदाजीसाठी येतील. थावडे टीम या टीमकडे आशाभूत नजरेने पाहिल्या गेल्या. फार मोठी धावसंख्या उभी केली आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीमने. खोलवरचा बॉल आहे, फ्लिक केला, मॅच ऑन आहे. आता मात्र हा पहिला षटकार आला कैलासच्या बॅट मधून. अजूनही येणारे बॉल 5 बनवायचे आहेत. 32 ची मॅच. प्रेशर या गोलंदाजावर येईल का मैदानाच्या आतमध्ये? आता मात्र संघर्षमय लढाई. एखादा डॉट कमबॅक करून देईल. मात्र प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकण्याचा मनसुबा. यावेळी मात्र पहा बिहाइंड विकेट यष्टीरक्षकाकडून झालेली चूक. दरम्यान मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. नाव आहे संदीप. अनदर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे ते येतील, झडप मारतील. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न यशस्वी पूर्ण होईल आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. आता मात्र फक्त औपचारिकता. 3 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 3-30 हे इक्वेशन समोर आलेलं आहे. 3 बॉल 30. हो यावेळी पहा फटका फसलाय. मिस टाइम आहे. स्वतः येतील क्षेत्ररक्षक कार्य करतील झेल आणि संपलाय कैलास यांचा खेळ. चला लगेचच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला थोडंसं स्पीडअपने जा प्लीज. टीम भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे, काळ भैरवनाथाच्या नावाने ही टीम थावडे टीम मैदानाच्या आतमध्ये नेहमीच प्रेमात टाकणारी फलंदाजी केली आहे, प्रेमात टाकणारी गोलंदाजी केली आहे. मात्र काळ आहे, काळाची चक्र बदलत असतात. तशा पद्धतीने क्रिकेटमध्येही तुम्हाला तसंच पाहायला मिळतं आणि कधी कधी तुमच्या बाजूने फासे पडत नाहीयेत. मात्र न पडणाऱ्या फाशांवरती मात्र आपण चांगली कामगिरी केली आणि ते यश आपल्या बाजूने घेऊन गेलो ना तर विजय आपला नक्कीच असेल. पुन्हा एकदा निघाले संदीप. खोलवरचा बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचा बॉल. चला पुढील होणारी टीम. दोन्ही टीम पिंटू दादा 11 करण जोशी या टीमला आम्ही हा कॉल देतोय. चला आपण सज्ज राहायचं आहे. जसा शेवटचा बॉल पडेल आपण मैदानाचा ताबा घ्या. इथे टीम आपल्याला पाहायला मिळालंय मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी टीम विन द मॅच आणि आता चर्चा रंगवली गेली आहे.